नमस्कार. भारतीय संविधान विचारजागर स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे, याची सर्वांना नोंद झालेली आहे, सर्वांना माहिती भेटलेली आहे. तर येत्या 24 मेला म्हणजे 24 मे 2026 येत्या रविवारी आपली ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहेत. तर ही परीक्षा कशी द्यायची आहे, तुमच्या मोबाईलवरून, लॅपटॉपवरून, कम्प्युटरवरून याची माहिती देण्यासाठीचा हा डेमो व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास घेऊन आली आहे. तर चला आपण बघूयात की डेमोमध्ये की ही परीक्षा कशा पद्धतीने द्यायची आहे. सर्वातीलाच आपल्याला गुगलवर जायचं आहे. गुगलवर गेल्यानंतर आपल्याला तिथे टाईप करायचं आहे elitonlineexam.com. हे तुम्हाला तिथे टाईप करायचं आहे eliteonlineexam.com. यावर गेल्यानंतर तुम्हाला लगेचच दिसणार की तुमची परीक्षेची विंडो ती ओपन झालेली आहे, ऑनलाईन एक्झाम सिस्टीम ओपन झालेली आहे. आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे. तर युजर नेम आणि पासवर्ड हा तुमचा मोबाईल नंबरच असणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. जो मोबाईल नंबर तुम्ही रजिस्ट्रेशनमध्ये वापरला होता त्याच रजिस्ट्रेशन नंबरवरून तुम्हाला युजर आय डी तुमचा पासवर्ड बनणार आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं तुमच्यासमोर स्क्रीन दिसेल, ज्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव वरती असणार आहे. त्यानंतर अपकमिंग एक्झाम्स, कंप्लीटेड एक्झाम, टोटल एक्झाम अप्लाइड आणि खाली कोणती परीक्षा आता तुम्ही देणार आहात त्याची माहिती तुम्हाला तिथे दिसणार आहे. जसं आता 24 मेला परीक्षा आहे तर डेट तुम्हाला 24 मे 2026 दिसेल. ड्युरेशन 60 मिनिटांची दिसेल आणि स्टेटस म्हणजे परीक्षा सुरू झाली आहे का, किती वेळात सुरू होईल याची माहिती तुम्हाला स्टेटसमध्ये दिसणार. आता जसं तुम्हाला इथं 3 मिनटं काही सेकंद दिसत आहेत, याचा अर्थ की ती परीक्षा 3 मिनिटानंतर सुरू होणार आहे. त्याच्या पुढचं ॲक्शनमध्ये तुम्ही जेव्हा स्टार्ट एक्झामवर जाल, स्टार्ट एक्झाम्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक एक्झाम इन्स्ट्रक्शनची विंडो दिसेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला परीक्षेसंदर्भातली माहिती आणि त्याचे इन्स्ट्रक्शन नियम दिसणार आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला दिसेल की सगळ्यात वरती की त्याचे इन्स्ट्रक्शन काय आहेत, त्याची माहिती काय आहे, परीक्षा किती मिनिटाची आहे, ज्यामध्ये 60 मिनिटाची परीक्षा आहे असं लिहिलेलं आहे. परीक्षेच्या दरम्यान तुम्ही कुठलंही ब्राउझर विंडो जे टॅब आहे ते रिफ्रेश करू शकत नाही किंवा क्लोज करू शकत नाही. तुम्ही जर ते ब्राउझर क्लोज केलं, रिफ्रेश केलं तर तुमची एक्झाम तिथे स्टॉप होईल. आणि प्रत्येक प्रश्नासाठी इक्वल मार्क असणार आहेत. एका प्रश्नाला 1 मार्क, कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. आणि तुम्ही या परीक्षेमध्ये कुठल्याही पद्धतीचं अनफेअर मीन्स यूज करू शकत नाही, कुठल्याही पद्धतीची कॉपी करू शकत नाही. आणि एक्झाम परीक्षा सबमिट झाली की ती पुन्हा रिस्टार्ट करता येणार नाही, याची सगळ्यांनी काळजी घ्यायची. आणि परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे प्रत्येक स्पर्धकाने याची नोंद घ्यायची की आपल्याला स्टेबल इंटरनेट कनेक्शन आहे की नाही. आणि सबमिट बटन झालं, शेवटच्या प्रश्नाला 100व्या प्रश्नाला सबमिट बटन आलं की त्यावेळेस तुमची एक्झाम कंप्लीट झाली असं दिसेल. आणि जे काही तुम्हाला सिस्टीम इन्स्ट्रक्शन देत राहील ते तुम्हाला फॉलो करायचे आहे. तर अशा पद्धतीचे इन्स्ट्रक्शन तुम्हाला तिथे दिसणार आहेत. आणि वरती तुम्हाला दिसणार आहे की परीक्षेची तारीख, वेळ, परीक्षेचा कालावधी, टोटल मार्क्स आणि टोटल प्रश्न किती आहेत याची माहिती तुम्हाला या इन्स्ट्रक्शनच्या विंडोमध्ये दिसणार आहेत. आणि हे सर्व वाचल्यानंतर तुम्ही तिथे आय हॅव रीड अँड ॲग्री टू द इन्स्ट्रक्शन त्यावर टिक करायचं आहे. ते टिक केल्यानंतर तुम्ही स्टार्ट एक्झामला जाऊ शकतात, स्टार्ट एक्झामवर क्लिक करू शकतात. स्टार्ट एक्झाम क्लिक केली तर तिथे तुम्हाला मागे दिसतं आहे की स्टेटसला अजून 2 मिनटं काही सेकंद बाकी आहे. जोपर्यंत ते 00वर येत नाही, आता 22 सेकंद दिसतं आहे, ज्यावेळेस ते पूर्ण 00 येईल तेव्हा तुमची एक्झाम तुम्ही स्टार्ट करू शकता. तोपर्यंत स्टार्ट एक्झामला क्लिक जरी केलं तरी ती एक्झाम स्टार्ट होणार नाही. आपण दिलेल्या वेळातच ती एक्झाम स्टार्ट करू शकतो. मग त्यावर क्लिक केलं, 8 सेकंद म्हणजे 0.00 सेकंद आले की त्यावेळेस तुम्ही स्टार्ट एक्झामवर जाऊन ही एक्झाम स्टार्ट करू शकता. आता एक्झाम स्टार्टेड हे स्टेटस पण दिसतं आहे. आणि तुम्ही स्टार्ट एक्झामवर क्लिक केलं की तुम्हाला अशा पद्धतीने स्क्रीनवर दिसेल, ज्यामध्ये सर्वात वरती आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन विचारजागर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम 2026 MCQ पद्धतीचे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असणार आहेत, त्याचे तुम्हाला माहिती दिसते आहे. तुमच्या उजव्या हाताला परीक्षेचा किती कालावधी लेफ्ट आहे हे दिसणार आहे. आणि तुमच्या डाव्या हाताला दिसणार आहे क्वेश्चन पॅलेट. आता इथे डेमो आहे म्हणून तुम्हाला 10च प्रश्न दिसत आहे, पण तुमची जेव्हा परीक्षा असेल त्यावेळेस तुम्हाला 100 प्रश्न आणि त्याचे नंबर दिसणार आहेत. तर त्याच्या खाली तुम्हाला ॲन्सर्ड, नॉट ॲन्सर्ड आणि मार्क फॉर रिव्ह्यू
हे 3 ऑप्शन दिसत आहेत. तर त्याचा अर्थ की तुम्ही जेव्हा प्रश्न सोडवतायत, आता तुम्ही क्वेश्चन नंबर 1वर आहात, क्वेश्चन 1 दिलं, तुम्ही त्याला सेव्ह अँड नेक्स्ट केलं, तर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देऊन झालं आहे, म्हणून 1 नंबरचा क्वेश्चन हा ग्रीन कलरमध्ये आला आहे, म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आला आहे, त्याला तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू केलं आहे, म्हणजे त्याचं उत्तर तुम्ही दिलेलं नाही आहे आणि तुम्हाला हा प्रश्न नंतर बघायचा आहे, नंतर त्याचं उत्तर द्यायचं आहे. मग तुम्ही त्याला मार्क फॉर रिव्ह्यूवर क्लिक केलं आणि सेव्ह अँड नेक्स्ट केलं. त्यानंतरचा तिसरा प्रश्न ओपन होतो आहे, त्याच्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहिलं, म्हणून ते ग्रीन कलरमध्ये आलं. आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पुढच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतायत. तुम्हाला वाटलं की ते प्रश्न सोडवत असताना की तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू करू शकतायत, ज्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही आहे तुम्ही त्याला नॉट ॲन्सर्ड करू शकतायत. आणि ते केल्यानंतर जे प्रश्न तुम्ही सोडवतायत ते हिरव्या रंगामध्ये येतात, जे प्रश्न तुम्ही रिव्ह्यूसाठी ठेवले ते ऑरेंजमध्ये येत आहेत, आणि ज्या प्रश्नाचे तुम्ही उत्तर दिले नाही ते ग्रे कलर म्हणजे ॲज इट इज कलर राहतो आहे. जसं आता इथे 7वा प्रश्न सोडवला नाही म्हणून तो नॉट ॲन्सर्डमध्ये आला. आणि याच्यात एक महत्त्वाची सूचना, पेपर चालू असताना जर तुम्ही नवीन टॅब ओपन केली तर काय होईल, तर तुम्हाला इन्स्ट्रक्शन मिळतील की परीक्षा तुम्हाला वॉर्निंग दिली जाईल की यू हॅव स्विच 1 टॅब 1 टाईम. तुम्ही ही टॅब ओपन केलेली आहे एकदा आणि मॅक्झिमम अलाउड एकदाच आहे. तुम्ही जर पुन्हा टॅब ओपन करायचा प्रयत्न केला तर तुमचे जेवढे प्रश्न सोडवून झाले आहे त्याच प्रश्नावर तुमची परीक्षा ही संपणार आहे आणि ॲटोमॅटिक सबमिट होणार आहे. तर सगळ्या स्पर्धकांनी नोंद घ्यायची आहे की कुठल्याही पद्धतीचं याच्यामध्ये टॅब ओपन करायचं नाही आहे. एकदाच टॅब आलं की तुम्हाला तिथे वॉर्निंग दिली जाणार आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा 10 प्रश्न सोडवाल तिथे सेव्ह आणि फिनिश केलं तर तुम्हाला सबमिट कन्फर्मेशनचा प्रश्न विचारला जाणार आहे, ज्यामध्ये तुम्ही सोडवलेल्या प्रश्नांची नोंद दिसणार आहे, ज्यात तुम्हाला दिसणार आहे की आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट द टेस्ट. आणि त्यात टोटल क्वेश्चन होते 10. आता हा डेमो असल्यामुळे इथे 10 विचारले गेले होते, तर तुमच्या याच्यामध्ये असणार आहेत 100. ॲन्सर्ड तुम्ही किती केले, कोणी 50 केले, कोणी 60 केले, कोणी 70 केले, कोणी 80 केले, जेवढे तुम्ही ॲन्सर्ड केलेले क्वेश्चन आहे ते तिथे दिसणार आहे. आणि मार्क फॉर रिव्ह्यू, तुम्ही रिव्ह्यूसाठी किती प्रश्न ठेवलेत ते तुम्हाला तिथे दिसणार आहे. आणि नॉट व्हिजिटेड म्हणजे तुम्ही त्या प्रश्नावर गेलेच नाही आहेत अजून असं दिसणार आहे. आणि तुमचं जर टाईम लेफ्ट असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता, तुम्हाला दिसलं आहे की नॉट व्हिजिटेड प्रश्न आहेत, मार्क फॉर रिव्ह्यू आहे, तर तुम्ही कॅन्सल करून जो मार्क फॉर रिव्ह्यू केला त्याचं उत्तर लिहून जे प्रश्न सोडवला नव्हता आणि जो रिव्ह्यूसाठी ठेवलं होता त्यांची उत्तरं लिहून तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट करू शकतायत. आणि सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं सोडवल्यानंतर 100व्या प्रश्नावर गेल्यावर तुम्ही सेव्ह आणि फिनिश या प्रश्नावर जाऊन तुम्ही सबमिटचं बटन दाबून सबमिट नाव करू शकतात. आणि सबमिट नाव केलं तर तुम्हाला असं दिसेल की एक्झाम सबमिट ॲन्सर सेव्ड. eliteonlineexam.com सेज की एक्झाम सबमिट झालेली आहे आणि तुम्ही दिलेले उत्तरं देखील सेव्ह झालेले आहे. आणि त्याच्यावर तुम्ही ओकेवर क्लिक करायचं आहे. आणि अशा पद्धतीने अगदी सोप्या वेने तुमची परीक्षा ही पार पडलेली दिसेल तुम्हाला. आणि तुमच्या स्टेटसमध्ये दिसेल की एक्झाम कंप्लीटेड, रिझल्ट पेंडिंग. आणि अशा पद्धतीने हे 12 ते 1 मध्ये जे आपण पेपर घेणार आहोत त्या पेपरचं टाईम संपलेला असल्यानंतर तुम्ही सबमिट केल्यानंतर हे सगळं असं तुम्हाला स्क्रीन दिसल्यानंतर तुम्ही हे ब्राउझर हे क्लोज करू शकतात आणि तुमची परीक्षा इथे संपली असं तुम्हाला समजेल. तर अशा पद्धतीने आपली ही ऑनलाईन परीक्षेचा डेमो तुम्हाला दाखवला, ज्यामध्ये तुम्हाला अगदीच सोप्या पद्धतीने ही ऑनलाईन परीक्षा द्यायची आहे. कुठलाही नवीन विद्यार्थी जरी असला की त्याला देखील ही परीक्षा देता येणार आहे. तर तुम्हाला हा डेमो कळला असेल आणि येत्या रविवारी होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही निश्चितच वर्षभरापासून केलेला संविधानाचा अभ्यास चांगल्या पद्धतीने पार पाडणार आहात याची खात्री बाळगून हा डेमो तुम्हाला मी शेअर करत आहे. हा डेमो वारंवार बघा म्हणजे तुमची परीक्षा देताना तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. तर अशा पद्धतीचा आपलं भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षेशी निगडीत हा डेमो होता, जो तुम्हाला समजलाच असेल. आणि शेवट करते आणि लक्षात ठेवण्यासारखं एक वाक्य सांगते, ते म्हणजे संविधानाची जाण, समृद्ध राष्ट्र निर्माण. धन्यवाद.